सर्व विद्यार्थी मित्रांना तसेच शिक्षक बंधू आणि भगिनींना तसेच पालकांना सर्वप्रथम नमस्कार। गुरुकिल्ली फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे। आपण NMMS या परीक्षेचा मॅट या विषयाचा अभ्यास करत असताना काही प्रश्नपत्रिका सोडवल्या आहेत। त्यामध्ये 2022 ची जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण सोडत होतो आणि 60 क्रमांकाच्या प्रश्नापर्यंत आपण सर्व प्रश्नांचं विश्लेषण बघितलेलं आहे। यापुढे पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण पाहूयात। राजसंगीता अलका वैभव प्रसाद यांच्या परीक्षेचा निकाल लागला आहे। सर्वजण मराठी विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आहेत। राज अलका व प्रसाद गणित विषयात, तर इतिहास विषयात वैभव अलका व प्रसाद प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेत। गणित विषयात प्रथम श्रेणीत असलेले दोन मुलगे इंग्रजी विषयातही प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण आहेत। संगीता ही विज्ञान व इंग्रजी विषयातही उत्तीर्ण झाली आहे। तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या। बघा मित्रांनो, असा मोठा प्रश्न हा वाटतो आपल्याला, मात्र यासाठी 3 प्रश्न आहेत। त्या 3 प्रश्नांसाठी बघा आपण कसं लक्षात ठेवायचे आणि काय करू शकतो। सर्वप्रथम आपण एक काही नोंद करून घ्यायची आहे। विज्ञान विषयात प्रथम श्रेणी कोणाला मिळाली नाही, अशा प्रकारे प्रश्न आहेत। तर आपण काय करू, जी माहिती दिली ना ती अगोदर आपण तिचा विचार करू। राज, संगीता, अलका आणि वैभव व प्रसाद यांच्या परीक्षेचा निकाल लागलाय आणि सर्वजण मराठी विषयात उत्तीर्ण झालेत। म्हणजे मराठीमध्ये सर्वजण उत्तीर्ण झालेत। विषय मराठी, कोण उत्तीर्ण झाले तर सर्व झाले। त्यानंतर राज, अलका व प्रसाद म्हणजे हे सर्व प्रथम श्रेणीमध्ये आहेत सगळेच मराठी विषयात। त्यानंतर राज, अलका व प्रसाद गणित विषयामध्ये, मग इथे आपण लिहू गणित विषय, राज, अलका आणि प्रसाद गणित विषयात। इतिहास विषयात वैभव, अलका, प्रसाद प्रथम श्रेणी। इतिहास विषयात वैभव, अलका आणि प्रसाद। तसंच गणित विषयात प्रथम श्रेणीमध्ये असलेले दोन मुलगे, आता दोन मुलगे सांगितले, मग गणित विषयामध्ये प्रथम श्रेणीमध्ये कोण आहेत? दोन। हा आहे राज आणि हा आहे प्रसाद, तिसरी मुलगी आहे, म्हणून हे दोन मुलगे। गणित विषयात प्रथम श्रेणीमध्ये असलेले दोन मुलगे हे इंग्रजी विषयात सुद्धा प्रथम श्रेणीमध्ये आहेत। म्हणजे इथे इंग्रजी कोण आहे प्रथम श्रेणीमध्ये, तर तो आहे राज, दुसरा आहे प्रसाद। बघा, मग आपण ही माहिती काढून घेतली। विज्ञान विषयात प्रथम श्रेणी कोणाला मिळाली नाही, विज्ञान विषयात प्रथम श्रेणी कोणाला मिळाली नाही। बघा इथं काय दिले, संगीता ही विज्ञान व इंग्रजी विषयातही उत्तीर्ण झाली, उत्तीर्ण, म्हणून तिला प्रथम श्रेणी मिळाली आहे का, तर ती नाहीये, म्हणून त्याचं उत्तर बघा पर्याय क्रमांक 3 असेल। प्रसादने किती विषयात प्रसादने किती विषयात प्रथम श्रेणी मिळवली आहे? प्रसाद बघा कुठे कुठे दिसतोय प्रसाद आपल्याला, इथे इतिहास मध्ये आहे, त्यानंतर गणितामध्ये आहे आणि मराठीमध्येही तो आहे। इंग्रजीमध्ये तो उत्तीर्ण झालाय, म्हणजे किती विषय असतील ते, तर ते आहेत 3 विषय। त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। बघा प्रसाद कुठे कुठे आहे, गणितामध्ये प्रथम श्रेणी आहे, इतिहासामध्ये प्रथम श्रेणी आहे, त्यानंतर मराठीमध्ये पण त्याला प्रथम श्रेणी आहे। कोणत्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व गणित विषयात प्रथम श्रेणी मिळाली आहे? इंग्रजी आणि गणित या विषयात प्रथम श्रेणी कोणाला मिळालेली आहे? बघा या विषयामध्ये प्रथम श्रेणी कोणाला मिळाली आहे, तर या सगळ्या माहितीवरून याचं उत्तर असेल बघा राज आणि प्रसाद। बघा राज आणि प्रसाद म्हणजे हा इथे राज आणि प्रसाद। बघा गणितामध्ये त्यांना प्रथम श्रेणी मिळालेली आहे आणि इंग्रजीमध्ये पण त्यांना प्रथम श्रेणी मिळालेली आहे। बघा इथे दिले 2 मुलगे सुद्धा आहेत। 2 मुलगे इंग्रजी विषयात प्रथम श्रेणीमध्ये आहेत, म्हणजे राज आणि प्रसाद। प्रसादने किती विषयात प्रथम श्रेणी मिळवली आहे, तर त्याचं उत्तर बघा वेगळं असू शकतं। एक तर तो मराठीमध्ये आहे, नंतर प्रसाद गणितामध्ये पण आहे, नंतर तो इतिहासामध्ये पण आहे आणि इथं दिले बघा आणखी की गणित विषयात प्रथम श्रेणीत असलेले 2 मुलगे इंग्रजीमध्ये पण प्रथम श्रेणीमध्ये, म्हणजे तो इंग्रजीमध्ये पण आहे। याचं एकूण 4 विषयामध्ये बघा तो प्रथम श्रेणीमध्ये, म्हणजे याचं उत्तर 3 नसून किती असेल, तर ते असेल 4।
तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. 3 प्रश्न असतात एकाच प्रश्नाचे उपप्रश्न म्हणून. मग आपण जर माहिती मांडून घेतली अगोदर शॉर्टकटमध्ये तर आपल्याला ते लक्षात येतील आणि लवकर आपला पेपर होऊ शकतो. बघा पुढचा प्रश्न आहे. पुढील प्रश्नात संख्यांचा एक विशिष्ट गट दिलेला आहे. दिलेल्या पर्यायातून एक पर्याय त्या गटाशी जुळतो ते शोधून लिहा. मग आता इथे पुढे आपल्याला एक पर्याय लिहायचा आहे, पण कोणता पर्याय येईल, हा जो गट आहे तो कशा पद्धतीने मांडलेला आहे किंवा कशा पद्धतीने बद्ध आहे हे आपल्याला अगोदर बघायचंय. मग बघा इथे 120 आहे, इथे आहे 80, इथे आहे 24. 120, 80, 24 यांची मांडणी कशी आहे तर आपण थोडा विचार जर केला, निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतं की 121 म्हणजे बघा 11चा वर्ग तो काय आहे 121 आणि त्यातून 1 वजा केल्यावर काय येईल 120. इथे जर विचार केला आपण तर 9चा वर्ग 81, त्यामधून 1 वजा करा, 81 मधून 1 वजा करून 80 आले. 5चा वर्ग आहे 5चा वर्ग आहे 25, त्यातून 1 वजा केल्यावर काय येईल तर 25 मधून 1 वजा केल्यावर 24 येतील. म्हणजे याचं सूत्र कोणतं आहे बघा तर n वर्ग वजा 1. अतिशय सोप्या पद्धतीने दिलं इथे. मग आता पुढे बघा कुठली अशी संख्या आहे की ती वर्ग संख्येतून 1 वजा केल्यावर ती संख्या आपल्याला मिळेल. बघा इथे काय दिले इथे 100, 99 जे आले 100 मधून 1 वजा केल्यावर पण 99 येऊ शकतात. आणि 64 हा वर्ग आहे कशाचा तर 8चा, मग त्यातून 1 वजा केल्यावर पण 63 येतात. नेमकं आपण या ठिकाणी काय करायचंय तर ही जी संख्या आहे 11 ही कशी आहे विषम संख्या बघा 11, त्यानंतर पुढे 9चा वर्गातून 1 वजा केले, पुढे 5च्या वर्गातून 1 वजा केलेला आहे. म्हणजे विषम संख्या आहेत, समसंख्या नाहीयेत. मग कोणती अशी विषम संख्या आहे की जिच्या वर्गातून आपण 1 वजा केल्यावर आपल्याला पर्याय मिळेल. बघा 10च्या वर्गात 100 मधून 99 वजा केले तर 1 वजा केले तर 99 मिळतील. मात्र 10 ही समसंख्या आहे. 8च्या वर्गातून 64 मधून 1 वजा केला तर 63 मिळेल, मात्र ती 8 ही समसंख्या आहे. त्यानंतर बघा इथे 38 तर होणारच नाही. इथे 7 ही विषम संख्या आहे म्हणून 7चा वर्ग आहे 49 आणि त्यातून 1 वजा केला तर मिळतील 48 म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 73, 13 आणि 71. 73, 13 आणि 71. प्रश्न क्रमांक 65 आहे बघा 73, 13 आणि 71. तर आपण जर विचार केला तर या सगळ्या मूळ संख्या आहेत, मात्र इथं मग समोर आपण जर विचार केला 43 मूळ संख्या आहे. आपण इथे आपल्याला मूळ संख्याच बघायला मिळतात. मात्र इथे बघा याला जर आपण आदला बदल केली अंकाची, ह्या 73ची आदला बदल केला 3 हे घ्या आणि 7 नंतर घ्या. इथे एकक स्थानचा जो आलेला 3 आहे दशम स्थानला घ्या आणि एकीकडे ठेवा 31 होतात. 71 जर आदला बदल केली तर 17 होतात. आदला बदल करून सुद्धा 37 मूळ संख्याच होते, 31 मूळ संख्याच येते, 17 मूळ संख्याच येते. मग आता असे पर्याय बघा आणि पर्यायातून सांगा की कोणत्या पर्यायाची आदला बदल केल्यावर मूळ संख्याच येईल. 43 येईल का बघा 3, 4, 34 मूळ संख्या नाहीये. हे बघा इथे 98 होतात आदला बदल केल्यावर, ही मूळ संख्या होणार नाही. इथे 38 होतात आदला बदल केल्यावर, मूळ संख्या होणार नाही. 97 बघा इथं 7 घेतले, इथे 9 घेतले, 79 झाली. 79 ही मूळ संख्या आहे का तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर असेल. बघा कधी कधी सरळ सरळ उत्तर निघत नाही, आपल्याला आदला बदल करूनही बघावं लागते. पुढे बघा पुढचा प्रश्न आहे तोही अतिशय सोपा आहे. वर्ग, घन आणि मूळ संख्या यावर मला वाटतं या प्रश्नपत्रिकेत बरेच प्रश्न विचारलेले आहेत. इथे बघा 210, 120, 210, 24, 120, 210, 24. तर इथे याच्या जवळची घनसंख्या कोणती बघा, याच्या जवळची घनसंख्या आहे 125. 125 कशाचा घन आहे तर तो 5चा घन आहे. मग 125 मधून जर आपण 30 संख्या वजा केली म्हणजे 125 मधून आपण 5 वजा केले तर येतात 120. म्हणजे या ठिकाणी सूत्र आपल्याला सापडू शकतं n घन वजा n, म्हणजे एखाद्या संख्येचा घन वजा 30 संख्या. बघा 120 मधून 5 वजा केले 30 संख्या, 125 मधून 5 वजा केले 120 आले.
120 125 मधून 5 वजा केले तर 120 येतील. 210 इथं आलेत बघा. 210च्या जवळची घनसंख्या कोणती आहे? ती आहे 216. 216 मधून जर आपण 6 वजा केले म्हणजे 216 हा 6चा घन आहे, त्यातून 30 संख्या वजा करायची घनमूळ म्हणजे येतील 210. हे पण बसते त्या मांडणीमध्ये. आता इथं 24 आहे. आता 24च्या जवळची घनसंख्या कोणती आहे? ती म्हणजे 27, 3चा घन. तर 27 मधून आपण जर 3च वजा केले तर येईल 24. म्हणजे अशा प्रकारचा पर्याय कुठे सापडतोय आपल्याला बघा. आता 5चा घन झालाय, 6चा घन झालाय, त्यानंतर हा 3चा घन पण इथे झालाय. आता बघा 4चा घन किती आहे? तर तो आहे 64 आणि 64 मधून 4च वजा करा काय येईल? 60. म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. चला पुढे. एका चौरसाकृती कागदाला घड्या घालून तो विशिष्ट ठिकाणी कापलेला प्रश्नाकृतीत दाखविलेला आहे. ती कागदाची घडी उलगडल्यानंतर दिसेल कशी हे आपल्याला सांगायचे. मग आता या ठिकाणी कागद एक पेपर होता आणि त्याची घडी घातलेली आहे बघा. हा चौरसाकृती पेपर आहे. मग घडी घालताना काय केलं असेल? तर घडी घालताना एकतर पहिली घडी या दिशेने घातली असेल किंवा पहिली घडी या दिशेने घातलेली असेल. मात्र कशाही प्रकारे घडी घातलेली असेल तरी आपण इथे उत्तर असं शोधायचे बघा. हा जर आपण इकडे उलगडला हा कागद बघा, घडी ही उलगडायची असते. आता आपण एक उदाहरण देतो तुम्हाला. हा पेपर आहे माझ्याकडे चौरसाकृती पेपर आणि मी काय केलं अगोदर अशी घडी घातली. मग तो काय होईल? तो असा एवढाच होईल म्हणजे तो असा दिसेल आपल्याला. त्यानंतर मी त्याला अशी घडी घातली म्हणजे तो इथपर्यंत घातली तर तो कागद पुन्हा आपल्याला या आकारामध्ये दिसेल. म्हणजे अशा प्रकारे या घड्या घातलेल्या असतात. मग मला जर उकलायची असेल तर मी पहिली घडी कुठली उकलेल हे मला समजून सांगायचे. या बाजूने शेवटची घडी घातली ना मग पहिला असा उकलेल मी त्याला. नंतर ह्या बाजूने घडी घातलेली होती म्हणून असा उकलेल मग तो पुन्हा मला असा दिसेल. मग त्याप्रमाणे या ठिकाणी आपण असा विचार करायचा आहे की आपण उकलवल्यानंतर ते कसं असेल, तो पेपर कसा दिसेल आपल्याला. तर बघा इथे जर आपण विचार केला तर हा जो इकडे जर आपण उकललं या पेपरला तर हा इथे असा चौरस तयार होईल. नंतर हा आता या ठिकाणी इथे असं कापलेलं आहे बघा एक कोपरा. मग या ठिकाणी सुद्धा कोपरा कापलेला जाईल. तसंच या ठिकाणी पण कोपरा कापलेला असेल, या ठिकाणी पण तो असेल. हा जो आहे हे बघा इथे 1 2 3 4 हा असा प्रकारचा कोन तयार होईल. पुन्हा या ठिकाणी सुद्धा षटकोन. त्यानंतर हा जो गोल आहे अशी गली उलगडल्यानंतर काय येईल? पुन्हा या ठिकाणी गोल पण येईल बघा. म्हणजे या पद्धतीने जर आपण विचार केला तर याचं ही आकृती कशी तयार होईल? तर ही पर्याय क्रमांक 3 मध्ये दर्शवलंय बघा. अशा पद्धतीने तयार होईल. मग हा जर आपण इकडे आणला तर हा षटकोन पण या ठिकाणी आहे असा येईल. त्यानंतर हा गोल जो आहे हा पण इथे येईल. या पद्धतीने आपण याचं विश्लेषण करून बघायचे. भाग सोपा आहे, अवघड नाहीये. हे आपला सगळं 5वीला जर आपण नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षा दिलेली असेल तर त्या परीक्षांना आपण ही सगळं अभ्यासलेलं आहे. त्यानंतर पुढचाही तसाच प्रकारचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर काय असेल ते शोधूयात आपण. बघा इंग्लिश मध्ये काय असेल याचं उत्तर. आता हाही कागदाची घडी घातलेली आहे आणि ती उलगडल्यानंतर कशी दिसेल हेच आपल्याला विचारलेलं आहे. बघा या ठिकाणी हा जर आपण उलगडला तर हा आपल्याला बघा आता इथे जर आपण विचार केला ना तर इथे अशा पद्धतीने कापले. म्हणजे या ठिकाणी जर आपण ह्या चारही घड्या उलगडल्या तर असा गोल तयार होतो. मध्ये गोल असणाऱ्या 2 आकृत्या आहेत बघा. ही एक आहे आणि ही एक आहे. मात्र त्यापैकी कोणतं उत्तर शोधायचं बघूयात आपण. या ठिकाणी हा जो कापलेला आकार आहे तो जर आपण उलगडल्यानंतर कसा दिसेल आपल्याला? असा दिसेल. म्हणजे हा चौकोन दिसेल. असं जर आपण बघितलं चौकोन आकार दिसेल. एक मिनिट. मग या ठिकाणी याचं जर उत्तर आपण बघितलं तर याचं उत्तर येईल बघा
पर्याय क्रमांक 2. कारण हा जो आहे ना हा इथे दिसतोय आपल्याला आणि हा चौकोन पण आहे. अलग लक्षात. म्हणजे याचा जो आकार इथे पण कापलेला आहे म्हणून हा असा दिसेल. म्हणजे ही आकृती नसून हा पर्याय नसून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे तो म्हणजे सांकेतिक भाषेवर. बघा मागील विश्लेषणामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचे प्रश्न बघितले होते. या ठिकाणी आपल्याला संकेतांक शोधायचे प्रत्येक अक्षराचे. तर कसे शोधायचे मी अगोदर ते सांगतो. आता इथे RAY रे 423 सम 6789 अशा प्रकारचं दिलेलं आहे माहिती. मग काय करायचं या ठिकाणी R पासून सुरुवात करूयात. R इथे आलेले आहे, R त्यानंतर इथे आलेले आहे, आणखी दुसऱ्या ठिकाणी कुठेच नाहीये, दोनच ठिकाणी R आहे. मग या शब्दांच्या समोर दोनच ठिकाणी एक एक अंक आलेला आहे बघा. म्हणजे तो अंक इतर शब्दामध्ये दिसणारच नाही तुम्हाला, फक्त या दोनच शब्दांमध्ये दिसेल. बघा 2 आणि 2 याचा विचार केला आपण तर 2 2 या ठिकाणी आले. म्हणजे R ची किंमत किती आली बाबांनो? ती आली 2. लक्ष द्या खूप महत्वाचा भाग आहे. याच्यावर पण 2 ते 3 प्रश्न आपल्याला असतात आधारित. इथे A आहे, पुढे A या ठिकाणी आलाय, आणखी A इथे आलाय, इथे आलाय, 3 शब्दांमध्ये. मग त्या 3 शब्दांमध्ये एकच अंक आलेला आहे बघा. विचार केला तर 3 आहे. म्हणजे R ची किंमत काढली, A ची काढली तर A ची किंमत किती आली आपली? तर A ची किंमत येईल 3 3 3 आणि 3. ओके. आता त्याच्यानंतर Y या ठिकाणी आहे, एकाच ठिकाणी Y, एकाच ठिकाणी एक अक्षर आले, एक अंक आले बघा, तो म्हणजे 4. म्हणजे Y ची किंमत येईल 4. त्यानंतर S बघूयात आपण. S कुठे आहे? या ठिकाणी S आहे, इथे S आहे, इथे S आहे. या 3 शब्दांमध्ये एकच अक्षर एकच अंक आलेला आहे. कुठला आहे तो बघा? इथे पण, इथे पण आणि इथे पण. 6 6 आणि 6. करेक्ट. 6 6 आणि 6. म्हणजे S ची किंमत आहे किती येईल? 6. त्यानंतर O दिसते आपल्याला. O कुठे? एकाच ठिकाणी आहे. मग एकाच ठिकाणी एक अंक आलाय, तो आहे 9. म्हणजे O ची किंमत काय येईल? तर येईल 9. त्यानंतर M बघूयात. M इथे आहे आणि अजून M इथे 2 ठिकाणी. मग 2 ठिकाणी एक अंक आलेला आहे, तो आहे 7. मग M ची किंमत काय आली? 7. त्यानंतर इथे E ची किंमत काढूयात. E या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे, 2 ठिकाणी. मग इथं 2 ठिकाणी कोणता अंक आलाय? तर तो आलाय 8. म्हणजे E ची किंमत आहे 8. त्यानंतर S ची किंमत आपण काढलेली आहे, P ची किंमत काढूयात. P या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, या 2 ठिकाणी एक अंक आलाय 1 1. म्हणजे P ची किंमत असेल 1. त्यानंतर काय राहिलंय आपलं आणखी? W या ठिकाणी आहे, फक्त एकाच ठिकाणी त्याचा एकाच ठिकाणी. A ची किंमत काय आली? 3 आली आहे. आणि P ची किंमत काढली का आपण? 1 काढलेली आहे. P ची किंमत 1 काढली, मग W ची किती असेल? तर ती असेल 5. म्हणून W ची किंमत आहे 5. आता काय राहिलं? तर काहीच नाही. आता आपण बघूयात S म्हणजे काय. S हा शब्द कसा लिहाल बरं आता? तर बघा Y ची किंमत किती आहे? 4. E ची किंमत काय आली आपली? 8. आणि S ची किंमत काय आली आहे? S ची किंमत आली आहे 6. म्हणजे 486. पर्याय क्रमांक 4. इतक्या सोप्या पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरं सोडवू शकतो. मग पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण सोडवा. प्रश्न क्रमांक 70 आणि 71. आणि मला कृपया कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. चला पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 72 आहे. काय दिले इथे? तर इथे सुद्धा आपल्याला प्रश्नाकृतीमध्ये काय दाखवलंय? तर एक चौरस आकृती कागदाला घडी घातलेली आहे आणि तो कागद उलगडल्यानंतर दिसेल कसा हेच विचारले. बघा आपण 2 प्रश्न बघितले या अगोदर आणि तिसरा प्रश्न आहे हा घडी घाला आणि उलगडा या प्रकरणावर. हा जो आहे ना हा घडी घातल्यानंतर बघा या ठिकाणी इथे या अशा पद्धतीची घडी घातलेली आहे. उलगडल्यानंतर तो कागद दिसेल पर्याय क्रमांक 3 प्रमाणे. चला पुढे चला. अतिशय सोपे प्रश्न आहेत ते आपण सोडवू शकतात. इथे पण तोच प्रश्न तसाच प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 73. या ठिकाणी बघा याचं जे उत्तर असेल, ही जर आपण घडी उलगडली तर याचं उत्तर
पर्याय क्रमांक 4 हे असू शकतं. दिलेल्या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल त्या खाली दिलेल्या उत्तर आकृतीच्या पर्यायातून निवडा. आरशातील प्रतिमा, आता आपण बघितलं की कागद उलगडल्यानंतर कसा दिसेल. आता ह्या आरशातील प्रतिमा आहेत बघा. आरसा आणि पाणी यामधल्या प्रतिमांमध्ये काय फरक असतो तो बघून घ्या. सुरुवातीला आपण शिकून घेऊयात की आरसा कसा असतो. तर आरसा असतो बघा, हा असा आरसा असा दाखवतात. उदाहरणार्थ हा असा आरसा आहे, हा मी इथे आरसा ठेवलेला आहे. तर या ठिकाणी मी असं बी हे अक्षर काढले तर ते बी हे अक्षर मला असं दिसेल. त्याचे काही नियम आहेत बघा. आरशामध्ये जर आपण एखादी प्रतिमा बघितली तर डावी बाजू उजवी होते, उजवी बाजू डावी होते. हा एक नियम सर्वात महत्वाचा आहे. बस, म्हणजे कुठलाच प्रश्न आपला जाणार नाही. आरशातील प्रतिमा जर आपण सोडवायचे असतील उत्तर करेक्ट, तर एक लक्षात ठेवायचं की आरशामध्ये डावी बाजू उजवी होते, उजवी बाजू डावी होते, म्हणजे दिशा एकमेकांच्या विरुद्ध जातात. बघा इथे तेच झाले. आणि बघा पाणी, पाण्यामध्ये पाणी कसं दाखवतात, याला जलप्रतिबिंब असंही म्हणतात. आरसा आपण या बाजूला घेतो दोन्ही प्रतिमांच्या मध्ये, तर पाणी आपण या असं खाली या सरफेसनं दाखवतो. मग या ठिकाणी जर मी असं एखादं घर काढलं उदाहरणार्थ, असं घर काढलं, ठीक आहे, तर हे मला पाण्यात कसं दिसेल, तर सर्वात खालची जी बाजू असते ना पृष्ठभाग, तो आपल्याला अगोदर दिसतो, म्हणजे हे आपल्याला असं दिसेल. जर पाण्यामध्ये मी ए बघितला तर तो मला कसा दिसेल, तर तो मला असा दिसेल. अशा पद्धतीने समजलं. म्हणजे पाण्यामध्ये ज्या प्रतिमा असतात आणि आरशामध्ये ज्या प्रतिमा असतात त्याच्यामध्ये बदल कसा होतो बघा. आता उदाहरणार्थ बी जर आपण पाण्यामध्ये बघितलं जलप्रतिबिंबामध्ये तर दिसेल कसा, तर तो असाच दिसेल. बघा आपण जर एफ बघितला पाण्यामध्ये तर जलप्रतिबिंब काय असेल एफचं, तर हे हा भाग असा अगोदर दिसेल, त्यानंतर जवळचा कोणता आहे तो म्हणजे हा, आणि हा नंतर. अशा पद्धतीनं जलप्रतिबिंब आणि आरशातील प्रतिमा यामध्ये फरक असतो. चला तर मग आपण आता यावरील प्रश्न बघूयात. बघा 74 क्रमांकाचा प्रश्न आहे. ही आकृती कशी दिसेल आरशामध्ये, तर आरशामध्ये आपण आताच बघितलं की डावी बाजू उजवी होते, उजवी बाजू डावी होते. मग ही जी बाजू आहे ही या बाजूला येईल, म्हणजे हा असा होईल. ही बाजू ह्या बाजूला येईल. त्यानंतर हा जो दिसणारा षटकोन आहे तो कुठे येईल, तर तो ह्या बाजूला येईल, आणि हा ह्या बाजूला जाईल. या पद्धतीचं पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिसतंय. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. पुढची आकृती आहे तीच आहे, तेच करायचंय आपल्याला या ठिकाणी पण. आरशामध्ये दिसेल कशी, तर ही जर आकृती आपण बघितली तर ही आरशामध्ये कशी दिसेल, तर बघा हा भाग जो आहे हा इकडे येईल, हा बाण हा इकडे जाईल, हा इकडे जाईल. पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर असेल मित्रांनो. हा प्रश्न आपल्याला थोडासा नवीन आहे, म्हणजे या प्रश्नपत्रिकेमध्ये आत्ताच आलाय तो. रामदास हा पूर्वेकडे 5 किमी गेल्यावर उजवीकडे वळून 3 किमी अंतर चालला, नंतर उजवीकडे वळून 2 किमी अंतर चालल्यानंतर तो निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेस आहे, असा प्रश्न विचारलाय. प्रश्न जरी गोंधळात टाकणारा असला तरी सुद्धा करायचं काय बघा, आपल्याला दिशा ज्ञानावरचे जेवढे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी एक सुरुवात आपल्याला कशी करावी लागते किंवा एक ट्रिक लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे दिशांची. बघा या ठिकाणी दिशा कोणत्या कुठे असतात. आपला उजवा जो हात आहे ना, उजवा हात, उजव्या हाताला असते पूर्व, ह्या डाव्या हाताला पश्चिम. त्यानंतर वरती बघा, वरती आपल्या डोक्यावर असते उत्तर आणि खाली असते दक्षिण. ही जी दिशा आहे ही असते आग्नेय, ही असते वायव्य, ही असते ईशान्य, आणि इकडे असते नैऋत्य. म्हणजे या अशा पद्धतीने आपण दिशा लक्षात ठेवायच्या आहेत. कच्च्या कामासाठी जो भाग दिलाय त्यावर अगोदर वर्णमाला इंग्रजी, त्याचे क्रमांक, उलट सुलट क्रमांक आणि हे दिशा ज्ञान, हे सगळं आपण त्यावर लिहून ठेवायचंय कमी वेळेमध्ये. बघा इथे मग आता आपण जर विचार केला तर रामदास पूर्वेकडे गेला 5 किलोमीटर. मग आता तो पूर्वेकडे गेला. बघा रामदास पूर्वेकडे गेला 5 किलोमीटर, मग इथून निघाला तो, रामदास नाव आहे त्याचं बघा, खूप छान नाव. रामदास पूर्वेकडे गेला 5 किलोमीटर, बघा 5 किलोमीटर. त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळला. आता रामदास जर असा चालत असेल तर त्याचा उजवी बाजू कोणती असेल, ही. मग उजवीकडे वळला ना, मग इकडे वळला. बघा हे आपण कन्फ्युजन करतो. आपण आपला उजवा आणि डावा हात बघतो बरं, तर तो न बघता प्रश्नामध्ये काय दिले ते बघायचे.
उजवीकडे 3 किलोमीटर गेला इकडे असा, पुन्हा नंतर उजवीकडे वळला. आता तो जर असा उभा आहे म्हणजे तो जर असा चालतोय तर उजवा भाग हा असेल, म्हणजे पुन्हा उजवीकडे कुठे गेला 2 किलोमीटर गेला. 2 म्हणजे कमी असेल, इथे येईल तो, या पॉइंटला येईल तो. मग या पॉइंटला आल्यानंतर आपल्याला विचारले फक्त तो ठिकाणापासून कोणत्या दिशेस एवढं विचारले बस. मग ही दिशा कोणती सांगा ना, ही कोणती दिशा असेल? आग्नेय. म्हणून तो कोणत्या दिशेस आहे तर तो आहे आग्नेय दिशेस. या पद्धतीचा प्रश्न दिशा ज्ञानावरचा आधारित अशा प्रकारे सोडवायचा आहे. चला पुढील पुन्हा आपल्याला सिरियल्स आलेत बघा. 34, 23, 14, 7, 2. 34, 23, 14, 14, 7, 2. आणि पुढे काय येईल असं विचारले बघा. 34 मधून जर आपण ठराविक संख्या वजा करायची आपल्या इथे जर आपण 11 वजा केले 34 मधून, उत्तर काय येईल आपलं 23. 23 मधून आपण पुन्हा 9 जर वजा केले तर उत्तर येईल 14. 14 मधून पुन्हा 7 वजा केले उत्तर 7 येईल. 7 मधून पुन्हा 5 वजा केले तर उत्तर येईल 2. आता काय करणार? 11, 9, 7, 5. उतरता क्रम विषम संख्येचा आहे. 11, 9, 7, 5. मग काय लिहितं? 2 मधून 3 वजा करावं लागतील. आता 2 मधून 3 वजा होणार नाहीत म्हणून आपण 3 मधून 2 वजा करतो. म्हणजे बघा आपला नियम आहे इयत्ता 6वीला झालेला आहे पूर्णांक संख्यांचा. जर 2 वेगळे चिन्ह असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. ह्या 2चं चिन्ह प्लस आहे आणि याचं मायनस आहे. मग 3 मधून 2 आपण वजा केले. 2 वेगळे चिन्ह असतील तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे तर ते 3. मग उत्तर काय येईल? उत्तर 1 आलं, त्याला वजा चिन्ह म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. पुढे बघा 2, 3, 10, 29, 66. 2, 3, 10, 29, 66. कसं करायचं याला? 2, 3, 6, 2, 3, 10, 29, 66. आता बघा इथे आपल्याला वर्ग किंवा घन करून बघावे लागतील. आपण जर या ठिकाणी इथे सोडून देतो तुम्हाला, शून्याचा घन केला तर शून्यच येतो. त्यामध्ये किती मिळवले? 2. म्हणजे उत्तर काय येईल? 2. नंतर शून्य नंतर काय असतं बाबा? 1. म्हणून 1 चा घन किती आहे? 1च आहे. 1 मध्ये किती मिळवायचे आपल्याला? ठरलंय ना 2. 2च मिळवा. मग काय येईल? 3 येईल. झालं. त्यानंतर 1 चा शून्याचा घन केला, 1 चा घन केला तर आपण काय करू? 2 चा घन करूया. 2 चा घन केला, 2 च्या घनामध्ये 2 मिळवले. 2 चा घन 8 आहे, त्यामध्ये 2 मिळवले किती होतील? 10. त्यानंतर 2 चा घन केला, 3 चा करा. 3 चा घन आहे 27. 27 मध्ये काय मिळवायचे? 2च मिळवायचे. 27 आणि 2 29. करेक्ट. त्यानंतर 66 कसे तयार झाले तर 4 चा घन 64, त्यामध्ये 2 मिळवले 66. आता अशा मांडणीचा कोणता आपल्याला पर्याय दिसतोय बघा. इथं 127 जो आहे ना बघा, आता 4 नंतर घन कशाचा करावं लागेल? सिरियली 5 चा. 5 चा घन आहे 125. 125 मध्ये 2 मिळवा, उत्तर येईल 127. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 2, 3, 10 हा झालाय. आता पुढे प्रश्न क्रमांक आहे 79. हा या ठिकाणी बघा पंच्याण्णव आहे, 116 आहे, 139, 163 आहे. काय येईल तर बघा या ठिकाणी जर आपण विचार केला तर वर्ग किंवा घन पंच्याण्णव हा
हा, जर आपण 10चा वर्ग केला, 10चा वर्ग काय येईल, तो येईल 100. 100 मधून 5च वजा करा बरं, काय येतं 95. त्यानंतर इथे 10चा वर्ग झाला. आता 11चा वर्ग घेऊयात. 11चा वर्ग आहे 121. 121 मधून आपण 11च वजा करूयात, बघूयात काय येतं. 10, 11चा वर्ग 121 मधून 11 वजा केले, ते 5 वजा करून बघू. ठीक आहे, फक्त 5 वजा करायचे तर आपल्याला एवढं लक्षात ठेवूया. आता 5 ची सिरीज लावूयात. बघा 121 मधून 5 वजा केले, काय उत्तर येईल 116. पुन्हा 144 12चा वर्ग आहे, 144 मधून पण आपण 5 वजा करूयात, काय येईल उत्तर आपल्याला 139. तसंच या ठिकाणी 169 जो आहे ही वर्ग संख्या, यातून आपण काय वजा केले, 5 वजा केले, तर काय येईल उत्तर 4 6 1. या ठिकाणी 164 पाहिजे होतं बरं मित्रांनो. पर्याय जो प्रश्नपत्रिकेत म्हणजे हे जे प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आलाय ना, यामध्ये इथे काहीतरी आहे, म्हणजे प्रिंट मिसप्रिंट झाला असेल किंवा मग काहीतरी अडचण असेल. या ठिकाणी 164 पाहिजे, कारण 169 मधून जर 5 वजा केले आपण तर 164च येतं. चला याच पद्धतीने पुढचा पर्याय आहे का बघू आपण. याच पद्धतीने आपण पुढचा पर्याय कोणता आहे तो एकदा चेक करूयात. एखादी वर्ग संख्या आणि त्यातून आपण 5 वजा करायचे. बघा इथं 225 हा 15चा वर्ग आहे ना, त्यातून जर आपण 5 वजा केले तर 220 येतात. 14चा वर्ग 196 आहे, त्या मधून जर 5 वजा केले तर 151 येतात. या ठिकाणी आपल्याला 2 पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. मात्र त्यामध्ये योग्य काय ठरू शकतं बघा, हा आहे 10चा वर्ग, हा 11च्या वर्गातून 5 वजा केले, 10च्या वर्गातून 5 वजा केले, 11च्या वर्गातून 5 वजा केले, 12च्या वर्गातून 5 वजा केले, 13च्या वर्गातून 5 वजा केले, आता 14 येईल ना. म्हणून याचं उत्तर हे असेल, कारण 14चा वर्ग काय 196 आणि त्यामधून आपण जर 5 वजा केले तर आपलं उत्तर येईल 191. म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर असेल. पुन्हा दिशाज्ञानावर आधारित आपल्याला प्रश्न आलेला आहे. जर आग्नेय दिशेला उत्तर म्हटले आणि ईशान्य दिशेला पश्चिम म्हटले तर पश्चिम दिशेला काय म्हणतात. हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा सोडवायचा कसा, मी सांगितल्याप्रमाणे दिशाज्ञान जे आहे त्या पद्धतीचा आपल्याला अगोदर या दिशा काढून घ्यायच्यात. उजव्या हाताला कोणती येईल दिशा, पूर्व, डाव्या हाताला येईल पश्चिम, खाली येते दक्षिण आणि वरती येते उत्तर. या ठिकाणी येते आग्नेय, इथं आग्नेय हे आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी येते वायव्य. आपला प्रश्न काय विचारलाय बघूयात आपण अगोदर. बघा इथं आग्नेय दिशेला उत्तर म्हटले आणि ईशान्य दिशेला पश्चिम म्हटले. पहिलं वाक्य बघा, आग्नेय दिशेला उत्तर म्हटले, मग काय करायचं, त्यासाठी एक ट्रिक वापरायची. आग्नेयाला उत्तर म्हटलं की नाही, बघा इथून आग्नेयापासून ते उत्तर पर्यंतचा कोण बघायचा किती येतो. हा कोण बघा किती अंशाचा असेल, ह्या काटकोन आणि इथला कोण. मग मला सांगा की एका काटकोणाचे 2 भाग केलेत की नाही, मग हा किती असेल 45 अंश आणि हा असेल 90 अंश. दोन्हीची बेरीज किती होईल 135 अंश. पण कुठून कुठे गेले, आग्नेयापासून उत्तरेपर्यंत, म्हणजे घड्याळीच्या उलट्या दिशेनं विचारलेला आहे हा प्रश्न आपल्याला. मग आता ईशान्य दिशेला पश्चिम म्हटले तर पश्चिम दिशेला काय म्हणतात, ईशान्येला काय म्हणायचे, पश्चिम म्हणायचे. आग्नेयाला काय म्हटले, उत्तर म्हटले. ईशान्य कुठे आहे बाबा, तर आग्नेय वायव्य आणि हे ईशान्य आणि नैऋत्य. ईशान्येला काय म्हटले, पश्चिम म्हटले. मग बघा ही ईशान्य दिशा आहे, इथून पश्चिम म्हणजे कुठं आलो आपण, हे 90 अंश आणि 45, हे पण किती होतात 135. तर पश्चिमला काय म्हणतात. मग आता घड्याळीच्या उलट्या दिशेने फिरावं लागेल आपल्याला प्रति घटीवत. मग पश्चिम पासून आपण 135 अंश पुढे जाऊयात. हे 90 आणि हे 45, 135 अंश जर आपण पुढे गेलो तर दिशा कोणती मिळते आपल्याला मित्रांनो, दिशा मिळते आग्नेय. म्हणून पश्चिम दिशेला काय म्हणणार, तर आग्नेय म्हणणार. पर्याय क्रमांक 2. अशा सोप्या पद्धतीने या ट्रिकने असा प्रश्न सोडवायचा आहे. चला पुढचा प्रश्न आहे घनाकृतीवर आधारित. इथे 4x4x4 एकक मापाच्या घनाकृती ठोकळ्याला
समोरासमोरील पृष्ठांवर समान रंग येतील अशा प्रकारे लाल, पिवळा, निळा असे रंग दिलेले आहेत. त्यानंतर 1 बाय 1 बाय 1 मापाच्या एकक गणांमध्ये विभाजन केले. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. म्हणजे प्रश्नात काय सांगितले थोडक्यात आपण बघूयात. म्हणजे हा जो घन आहे ना, हा जो घन आहे हा कसा आहे तर समजा याला लाल, निळा आणि पिवळा या तीन रंगांनी रंगवले. मग बघा एकमेकाच्या समोरासमोर हे रंग येतात. मी जर उदाहरणार्थ या ठिकाणी निळा रंग घेतला, या ठिकाणी कोणता रंग आहे, समजा ही बाजू आहे निळ्या रंगाची, तर याची जी विरुद्ध बाजू आहे ती पण निळ्याच रंगाची असेल. आता जर ही बाजू घेतली मी लाल रंगाची, या बाजूला लाल रंग आहे, तर याची विरुद्ध बाजू लाल रंगाचीच असेल. आणि मी जर घेतली पिवळ्या रंगाची वरची बाजू, तर याची जी न दिसणारी आपल्याला खालची बाजू आहे ना ती पिवळ्या रंगाची असेल. अशा पद्धतीचा हा घन आहे. तर आपला प्रश्न काय विचारत बघा, एकही पृष्ठ रंगीत नाही असे घन किती आहेत. आता या ठिकाणी बघा आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे याचे जे भाग आहेत ना, आता हा भाग आहे, ह्या घनाचा हाही भाग रंगीत आहे, हाही भाग रंगीत आहे, हाही भाग रंगीत आहे, सगळेच पृष्ठ रंगीत आहेत ना. मग आपल्याला काय विचारलं, एकही पृष्ठ रंगीत नाही असे घन किती आहे. आता मला सांगा, हा जो घनाकृती ठोकळा बनलाय तो 1 बाय 1 बाय 1 च्या घनांनी बनलेला आहे. मग हे बाहेरचे घन दिसतात आपल्याला, मग आतले घन दिसतात का, दिसत नाही. मग आतले घन कसे शोधायचे तर बघा इथे किती आहे, 1 2 3 आणि 4 घनांचा ठोकळा आहे की नाही. मग आपण काय करायचं की 4 वजा 2 करायची, त्याचा घन करायचा, 4 वजा 2 होतात 2, 2 चा घन येतो 8. या ट्रिकने आपण काय शोधायचं, मग हे 8 काय आहेत तर हे एकही पृष्ठ रंगीत नाही, आतमधले घन आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न बघूयात. पिवळा व निळा असे दोन्ही रंग असणारे ठोकळे किती आहेत. पिवळा आणि निळा असे दोन्ही रंग ज्या ठोकळ्यांवर आहेत असे ठोकळे किती आहेत असं आपल्याला विचारले. आता पिवळा आणि निळा आपण बघूयात वरती जाऊन. पिवळा आणि निळा, पिवळा आणि निळा दोन पृष्ठ रंगीत आहेत. आता मी जर हा इकडे निळा घेतला, इकडे पिवळा घेतला, इकडे लाल घेतला, तर पिवळा आणि निळा असे रंगीत असणारे पृष्ठ किती ते विचारले आपल्याला. आता या ठिकाणी पिवळा रंग आहे, इकडून निळा रंग आहे, दोन्ही पृष्ठ रंगीत पाहिजे. मग या कोपऱ्यावरचे जे असतात ना, कोपऱ्यावरचे 1 2 हे कोपऱ्यावरचे याचे दोन्ही पृष्ठ रंगीत असतील, एक निळा आणि एक पिवळा. मग इथे वरती लाल असेल आणि खाली पण लाल असेल, म्हणजे हे दोन पृष्ठे दोन पृष्ठे दोन पृष्ठे दोन पृष्ठे असे किती ठोकळे तिथे 4 दिसतात. मग आता मला सांगा या ठिकाणी ह्या बाजूने आपल्याला हे दिसतंय, तर ही इथे सुद्धा बघा पिवळा इथे या बाजूने पण पिवळा आहे, निळा या बाजूने, तर या बाजूने पण निळा रंग आहे. म्हणून हे प्रत्येकच जे कडेचे 4 जे घन आहेत ना त्या घनांना काय असेल तर निळा आणि पिवळा असेल. मग अशा कडा किती मिळतील आपल्याला दोन रंगांच्या, तर त्या मिळतील 4. म्हणून 4 चोक 16. म्हणून याचं उत्तर असेल बघा 16. पर्याय क्रमांक किती आहे बघा, पिवळा व निळा असे दोन्ही रंग असणारे घन किती आहेत ते, तर ते आहेत 16. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे बघा. समजला प्रश्न. चला पुढचा प्रश्न याच पद्धतीने बघूयात. समजून घ्या, जास्तीत जास्त 3 पृष्ठ रंगीत असणारे घनठोकळे किती. आता जास्तीत जास्त 3 पृष्ठ पाहिजेत आपल्याला रंगीत. म्हणजे बघा इथं सांगितलं काय आपल्याला, तर जास्तीत जास्त 3, मग कमीत कमी म्हटले का काही नाही, कमीत कमी 1 पृष्ठ रंगीत असलं तर चालेल. म्हणजे कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 3 पृष्ठ रंगीत पाहिजे. आणि कुठलाही घन घ्या तुम्ही, हा उदाहरणार्थ हा आता घन आहे, तर याचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी कोपऱ्यावर जे असतात ना घन, त्याच्या वरच्या बाजूने रंग असतो, दोन्ही बाजूने रंग असतो. म्हणजे कोपऱ्यावरचे जे घन असतात ते तिन्ही बाजूने रंगवलेले असतात मित्रांनो. मग बघा एक 3 बाजूने रंगवलेले पण विचारले, 2 बाजूने रंगवलेले असतील तरी पण चालेल, आणि एकच पृष्ठ रंगवलेलं असलं तरी पण चालेल. मग असा प्रश्न आहे हा. मग आता मला सांगा, इथं 1 बाजू रंगवलेला, 2 बाजू रंगवलेला, 3 बाजू रंगवलेला, आणि एकूण जास्तीत जास्त किती बाजू रंगवलेल्या असतात ठोकळ्याच्या,
तर जास्तीत जास्त मी आता सांगितल्याप्रमाणे 3 बाजूच रंगवू शकता. मग आता न रंगवलेले कोणते आहेत, तर आपण आत्ताच बघितलं, हा जो ठोकळा आहे ना, हा 64 घनांचा ठोकळा आहे. म्हणजे 4x4x4 चा. बघा 4 गुणिले 4 गुणिले 4 किती होतात, 64. मग 64 मधून आता आपण काय बघितलं की न रंगवलेले किती आले आपले, 8. म्हणून या 64 मधून हे 8 वजा करा, न रंगवलेले. बाकी सगळे रंगवलेलेच मिळतील ना आपल्याला. म्हणून 64 मधून 8 वजा केल्यावर उत्तर येईल 56. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त 3 पृष्ठ रंगवलेले ठोकळे असतील किती, तर ते असतील 56. मित्रांनो, यासाठी मी याच्या तयारीसाठी तुम्हाला एक महत्वाचा एक भाग सांगतो की काय करायचं. 3x3x3, 4x4x4, 5x5x5, 6x6x6 असे घन जे आहेत ना, त्या घनावरचे मोजके 5 ते 6 प्रश्न तयार करून ठेवायचे. कसे, तर 3 तीनही पृष्ठ रंगवलेले असे ठोकळे किती असतील. मग जर आपण 3 ठोकळ्यांचा 3x3x3 चा जर आपण विचार केला तर त्याचं उत्तर काय असेल. बघा, त्याला 8 कोपरे असतात आणि कोपऱ्यावरचेच घन 3 पृष्ठांनी रंगवलेले असतात. अशा पद्धतीने आपण एक 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 प्रश्न शोधून त्याची उत्तरांची तयारी करून ठेवू शकतो. म्हणजे परीक्षेला फक्त प्रश्न आला की आपलं एका मिनिटात 2 ते 3 प्रश्न पटकन होऊन गेले पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे, पुढील आकृतीमध्ये दिलेल्या संख्यांमध्ये एक विशिष्ट नियम आहे. नियम ओळखा आणि प्रश्नविधानाच्या जागी योग्य पर्याय लिहा. नियम कसा ओळखायचा बघा. आता या ठिकाणी 5 आणि 8 आणि 7 यांचा गुणाकार करा. 5 8 40 आणि 40 7 4 7 28 म्हणजे 280. 280 ला 10 ने जर आपण भागलं तर उत्तर येईल 28. मध्ये दिलंय इथं 24 आणि 24 5 120. 120 ला जर आपण 10 ने भागलं तर उत्तर येईल 12. मध्ये दिलंय. तसंच 9 त्रिक 27 आणि 27 आहे 270. 270 ला जर आपण 10 ने भागलं तर उत्तर येईल 27. याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पुढे बघा, इथे बघा, इथे एक विशिष्ट नियम दिलेला आहे. कसा शोधायचा तो नियम बघा. 7 8 आपण काय करू, याचा गुणाकार करून बघूयात. 8 7 56, 4 त्रिक 12. 56 मधून 12 जर आपण काढले तर उत्तर येईल 44. मधली संख्या. 9 5 45, 2 7 14. वजाबाकी करा, उत्तर येईल 31. त्यानंतर 6 9 54, 8 त्रिक 24. 24 मधून 54 गेले, खाली उरतात 30. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. चला पुढे, पुन्हा आकृती आल्यात बघा. पुढे दिलेल्या प्रश्नाकृती पाण्याच्या पृष्ठभागावर उभी धरली तर तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल. मग मी आता सांगितल्याप्रमाणे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की पाण्यातली प्रतिमा कशी शोधायची आपल्याला. तर कशी असते पाण्यातली प्रतिमा, तर पाण्याची प्रतिमा अशी असते. म्हणजे या ठिकाणी आपण कुठली एक प्रतिमा ठेवलेली आहे आणि असं त्याला दाखवतो. मग आपण जर इथे काय आहे, इथे हा चौकोन आहे, जास्त इथं हा आयत आहे, जास्त खोलात शिरायचं नाही. बघा या साईडला दिलाय ना, मग तो कसा दिसेल, तो दिसेल असा अगोदर. नंतर हा गोल जो आहे त्यात काही बदल होणार नाही. त्यानंतर हा असा भाग दिलाय बघा इथे असा. मग हा जो भाग आहे हा कसा दिसेल आपल्याला, हा असा दिसेल. अशा पद्धतीचा कोणता पर्याय या ठिकाणी दिसतोय आपल्याला बघा. तर तो याचं जे करेक्ट उत्तर आहे ना ते असेल बघा, हा अगोदरचा भाग आहे बरोबर. हे शेवटी आहे ना, इथे वरती आहे ना, हे वरचं काय येईल, खाली येईल इथे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर आहे. पुढे बघा, पुढे हा जो भाग आहे हा पण पाण्यातली आकृतीचा आहे. जलप्रतिबिंब कसं दिसेल पाण्यामध्ये बघा. तर हे जे आहे तर हे आपल्याला दिसेल बघा. इथे हा भाग आहे पाण्यात, जर आपण बघितला तर तो असा दिसेल बघा. हा गोल इथे येईल, हा गोल इकडे वरती आहे म्हणून तो खाली येईल. मग जर आपण बघितलं बारकाईने निरीक्षण करून तर याचा पर्याय क्रमांक काय दिसतोय, हा खाली गेलाय, हा इथला इथेच येईल बरोबर मध्ये करेक्ट. हा भाग असा होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट ऑप्शन आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फक्त प्रश्नाची उत्तरच जाणून घ्यायची नाही, तर आपल्याला ती कंटेंट, ती संकल्पना आपल्याला शिकायची आहे. मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक नवीन संकल्पना आली आपल्या समोर प्रश्नपत्रिकेमध्ये, ती आपण शिकूयात. इथे काय आहे, इथे हा पिरामिड दिलाय. पिरामिड हा 2 प्रकारचा असतो. पिरामिड हा संख्या पिरामिड पण असू शकतो आणि हा अक्षरांचा पिरामिड पण असतो. मग अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. बघा, या मनोऱ्यावर विचारलेले प्रश्न सोडवायचे कसे. अतिशय सोपा भाग आहे, फक्त लक्ष द्या. मनोऱ्यावर प्रश्न कसे सोडवायचे हे आता आपण 2 मिनिटांमध्ये शिकणार आहोत. बघा, या ठिकाणी NMLI दिलंय. काय दिलंय? NMLI. NMLI कुठे बघा, शोधा पहिलं. NM सांगितले ना आपल्याला. मग NM, NML आणि I म्हणजे बघा कशी रचना या ठिकाणी, अशी रचना आहे. मग पुढे काय दिलंय? MNOG म्हणजे NMLI, MNOG. MNOG म्हणजे MNO आणि G म्हणजे हा अशा प्रकारचा आकार तयार झालेला आहे. बघा, या ठिकाणी अशा प्रकारचा आकार तयार झालेला आहे बघा. तर मग आता PONG जे विचारले तिथे पण असाच आकार तयार व्हायला पाहिजे. मग बघा, PONG बघूयात आपण. PONG, P कुठे आहे? PON आणि G म्हणजे हा असा गेलाय, असा आकार तयार झाला. मग याचं उत्तर काय असेल? PONG. इथं काय होतं? NMLI अशा पद्धतीने. तर इथे NOG आलं. तर मग इथे PONG आहे की नाही? PON आणि G. मग या ठिकाणी बघा, इथून M पासून सुरुवात झाली, नंतर मग इथं P नंतर काय आहे? O आहे. O पासून सुरुवात होईल, नंतर MN आलं होतं. मग तसं काय येईल? इथे OP येईल. OP आणि OPQ आणि E म्हणजे OPQ आणि E. बघा, अशाच प्रकारचं शेप तयार झाला की नाही. इकडून असा तर इकडून हा असा. याचा करेक्ट ऑप्शन काय असेल? OPQE. OPQE पर्याय क्रमांक 4 मित्रांनो याचा ऑप्शन असेल. अशा पद्धतीने इकडे एक आकृतिबंध तयार होतो ठराविक काहीतरी, आणि इकडे एक आकृतिबंध तसाच असतो. तसाच आपल्याला शोधायचा आहे. बस, इकडे जर त्रिकोण तयार झाला तर पुढा त्रिकोणच तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर शोधता येतात. बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, पुढचा प्रश्न इथे AEF दिले. AEF CIH. मग आता A कुठे? A, E आणि F हे म्हणजे अशा पद्धतीचा हा काटकोन तयार झाला. तर काय दिले? CIH. त्याच्या खालोखाल काटकोन तयार होतोय. मग आता इथे काय दिले आपला? YOP कुठे? तर YO आणि P. आता इकडून पुढे अक्षर नाहीये, मग आपल्याला इथे याच्या वरती काटकोन तयार होईल. अशा पद्धतीचे अक्षर शोधावे लागतील. मग इथे पर्याय काय दिला बघा? RFE बघूया आता आपण करू. RF आणि E हा पण काटकोन दिसतोय. ठीक आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट उत्तर असेल. अशा पद्धतीने हे सोपे प्रश्न आहेत आणि एका कंटेंटवर 3 प्रश्न विचारतात. म्हणून या ठिकाणी आपली भरपूर या ठिकाणी स्कोअर होऊ शकतो. तसाच 90 क्रमांकाचा जो प्रश्न आहे मित्रांनो तो तुम्ही सोडून द्या. या पद्धतीने आपण आतापर्यंत मॅट या प्रश्नपत्रिकेचं म्हणजे 90 प्रश्नांचं आपण विश्लेषण बघितलेलं आहे. याच पद्धतीने आपण अनेक प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही आमच्या रेग्युलर लेक्चरमध्ये सहभागी व्हा. आमचं गुरुकिल्ली फाउंडेशन हे जे ॲप आहे, हे ॲप जर आपण घेतलं तर वर्षभर परीक्षेपर्यंत आपल्याला मॅट आणि सॅट दोन्ही विषयाबाबतचे सर्व कंटेंट, सर्व मुद्दे, सर्व घटक अगदी सहज सोप्या भाषेमध्ये याच पद्धतीने शिकायला मिळतील. चला तर मग 999 रुपये फक्त एवढे इतके रक्कम देऊन आपण ते ॲप विकत घेऊ शकता. ते ॲप जर घेतलं तर आपल्याला परीक्षेचं नो टेन्शन, चिंता नाही. सर्व सराव जो आहे तो त्या ॲपद्वारे आम्ही तुमच्याकडून करून घेऊ शकतो. धन्यवाद.